आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, आसामीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। परमेश्वर वाचा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. सगळे किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. मार्गात आल्या सरी अडचणही चालतच राहीन मी, मागे नाही हटणार. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगायला शिकविले त्यानेच मला, वचनाच्या वाटेवरती सर्वदा चालल्या. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. जगेन किंवा मरेन मी त्याच्यासाठी, मी सर्व काही करेन त्याच्यासाठी. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. परमेश्वर माझा महान आहे, त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. त्याच्याशिवाय जीवन अधुरे आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपले डोळे बंद करून आपले हात उंचावून आपण प्रार्थना करूया. आपला प्रार्थना बिंदू आहे पहिला, देशासाठी प्रार्थना करूया.
पहिला तिमोथेयुस दुसरा अध्याय 1 ते 4 वचन म्हणते, सर्वात प्रथम मी कळकळीने विनंती करतो की मागण्या, प्रार्थना, विनंत्या आणि आभार प्रदर्शन सर्व माणसाच्या वतीने करावे आणि विशेषतः राजाच्या वतीने करावे आणि अधिकाऱ्याच्या वतीने करावे. प्रार्थना करा की आम्हाला स्थिर, शांती आणि देवाच्या पूर्ण भक्तीत सन्मानाने जगता यावे. हे आपल्या तारणारा देव याच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. पहिला अध्याय 9 वचन सांगते, तू परमेश्वराच्या विरुद्ध कट कारस्थान आहेस, पण परमेश्वराचे संपूर्ण विनाश करणार आहे, त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस. विशेषतः अशा देशासाठी प्रार्थना करा जेथे शांतता आहे. प्रार्थना करा वाईट गतिविधीच्या विरोधात हिंसा, युद्ध, हत्या, शांतता, संपूर्ण नियंत्रण आणि शत्रू देवावर राज्य करण्यासाठी घोषणा करा की अशा योजनांच्या सर्व प्रयोजकांना या वाईट योजनांनी त्याची शक्ती आणि प्रभाव पूर्णपणे काढून टाकला आहे आणि शैतानाच्या सर्व वाईट योजना पूर्णपणे उधळल्या आहेत. येशूच्या नावात आमेन. आपण प्रार्थना करूया. री बो गो गो सांदराना री बाबर शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर पिता, आपल्या देशासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. देशातील सर्व गोष्टी पिता परमेश्वर, वाईट गोष्टी सर्व निघून गेल्या आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. री बो गो गो सा री मा का सांदराना री बाबर शाकलका. नी मा का सांदराना री बाबा बाबा बा री बो गो गो री बाबा सांदराना री बाबर शाकलका. नीमा का सांदरन और रिबो गो रिबा बा 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 रोज रोब शाकला कल्ली माँ का सांदरन और रिबा बा 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 रिबा का सांदरन और रिबो गो सांदरन और रिबा वर शाकला का. देशातल्या सर्व शत्रू पिता परमेश्वर आम्ही नाहीशी करत आहोत येशूच्या नावामध्ये. रिबो गो गो सांदरन और रिबा वर शाकला का. देशामध्ये शांतता येत आहे, जे विरोधात आहे ते सर्व विरुद्ध नष्ट होत आहेत. ओ री गो गो सांदराना री बाबर शाकलका. धन्यवाद देते देशातील सर्व लोक परमेश्वर पिता आपल्या उद्धारात आहेत. आपल्या पिता परमेश्वरा धन्यवाद करते, तुला धन्यवाद करते. ओ री गो 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 सांदराना री बाबर शाकलका. शांतता तुझी येत आहे. ओ री गो 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 सांदराना री बाबर शाकलका. नी मा का सांदराना री बाबा 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 ओ शांतु नानु ना निंदु नानु ना नी मा का सांदराना री बो गो गो री बा गा गा री मा का सा री बो गो नी मा का सांदराना री बाबर शाकलका. नी मा का सांदराना री बाबर शाकलका. ओ शांतु नानु ना निंदु नानु ना नी मा का सांदराना री बाबा बाबा ओ रोज रोब शाकलका ली मा का सांदराना री बाबा बाबा बाबा. धन्यवाद करते परमेश्वर पिता, धन्यवाद देते तुला, धन्यवाद देते पिता, धन्यवाद देते आपल्या देशात शांती आली म्हणून. धन्यवाद देते परमेश्वर पिता, हर एक व्यक्ती शांती चालत आहेत. ओ विवो सांदरन री बाबर शाक. हर एक मनुष्याचा उद्धार होत आहेत परमेश्वरा शांतीच्या मार्गावरती परमेश्वर पिता. जे बी पिता परमेश्वर पिता विरोधात आहेत ते पिता परमेश्वर प्रभू येशू मध्ये येत आहेत. ओ रिबो सांदर हर एक विरोधाची आत्मा निघून गेली प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देते, धन्यवाद करते, धन्यवाद करते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते. आमेन. आपला दुसरा प्रेयर पॉइंट आहे आपल्या बांधवासाठी आणि प्रथम पाहुण्यांसाठी आणि नवीन विश्वासणाऱ्यासाठी प्रार्थना करा. कलंसिकरास पत्र पहिला अध्याय 9 ते 10 वचन म्हणते, या कारणासाठी आम्ही सुद्धा तुमच्याविषयी ज्या दिवसापासून ऐकले तेव्हापासून तुमच्यासाठी प्रार्थना करण्याचे थांबविले नाही. आम्ही प्रार्थना करीत आहोत की तुम्ही देवाच्या इच्छेच्या सर्व प्रकारच्या ज्ञानाने आणि आत्मिक समंजसपणाने भरले जावे, यासाठी की त्याला योग्य असे तुम्ही चालावे आणि सर्व बाबतीत त्याला आनंद द्यावा आणि तुम्ही देवाच्या ज्ञानात वाढावे. प्रार्थना करा आणि घोषणा करा की आपले बांधव देवाच्या वचनावर पूर्वीपेक्षा जास्त मनन करतील आणि त्याचप्रमाणे जगत राहतील. प्रार्थना करा की या कापणीच्या हंगामात आपण आत्मा जिंकण्याबद्दल नेहमी लक्ष केंद्रित आणि उत्साहित असू आणि आपण प्रत्येक संधी, स्थान किंवा प्रभाव सुवार्ता उपदेश करण्यासाठी आणि दररोज आत्मे जिंकू देवाच्या राज्यात आणण्यासाठी येशूच्या नावामध्ये आम्ही. आपण प्रार्थना करूया. री बो गो गो सांदरन री बाबर शाकलका. धन्यवाद देते परमेश्वर, जे आत्मे जिंकले ते टिकून राहत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देते परमेश्वर. री बो गो सांदरन री बाबर शाकलका. री मा का सांदरन री बाबर शाकलका. ओ री बो गो सांदरन री बाबर शाकलका. हर एक आत्मा पिता परमेश्वर नवीन आत्मे जिंकण्याची परमेश्वर पिता हर एक केला पिता परमेश्वर
बुद्धी आणि ज्ञान देत आहेत ओ रिबो गो गो सांदना ती आत्मा बनून राहत आहेत ओ रिबो गो गो सांदना री बाबा शाकलका Lima kasandara no riba ba 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 ba. O ronda robre shakalaka lima kasandara no riba bre shakalaka. Lima kasandara no ribo go riba ga sara ma kasanda rigo lima ka riba ga ribo go ribo go sa. Lima kasa ribo go ribo go lima kasandara no riba bre shakalaka. Lima kasandara no riba ba 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 ba. O ribo go lima kasa riba ba 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 sa ribo go sota lima kasa ribo go riba ba 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 riba ba sandara no riba bre shakalaka. तर एक आत्मा जिंकले ते पिता परमेश्वर प्रभू येशूमध्ये कायम स्वरूपी राहत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये धन्यवाद करते. हर एक आत्मा अनेक जिंकण्यासाठी पिता परमेश्वर हर एक व्यक्ती उत्साहित आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. रिबो गो गो का रिबा गा सांदरना रिबा बर शाकलका निमा का सांदरना रिबा बा 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 रोंज रोब्र शाकलका लिमा का सांदरना रिबा बा बा रिबा गा गो गो रिबो गो सा रामा का सा शांतु नानुना निंदु नानुना निमा का सांदरना रिबा बर बाबा. धन्यवाद देते परमेश्वर. धन्यवाद करते हर एक आपण आत्मा जिंकण्याचे आम्हाला ज्ञान दिलेस म्हणून धन्यवाद करते. जे आत्मे जिंकून आणलेत परमेश्वर पिता ते टिकून राहतील येशूमध्ये पिता परमेश्वर. आम्ही धन्यवाद देते आणि ते अनेक आत्मे जिंकण्यासाठी ते वाढत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देते. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागते. आमेन. आपण आता अजून प्रार्थना करत आहोत. आपला तिसरा प्रार्थना बिंदू आहे 1 तिमोथेयुस 2 अध्याय 4-4 वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे. आपल्या कुटुंबासाठी आणि ज्याचे तारण झाले नाही अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल. प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्याचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे. हालेलुया. प्रेज ला. आपण प्रार्थना करूया. रिमो कसांदरन री बाबर शाकलका लिमा कसांदरन री बाबा 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 ओ रोंज रोब्र शाकलका ओ इकंदर शाकलका लिमा कसांदरन री बाबर शाकलका. आपण प्रार्थना करत आहेत परमेश्वर आपल्या मित्रांसाठी आपल्या शेजाऱ्यांसाठी जे आपण आत्मे जिंकले नाहीत परमेश्वर त्यांचे तारण नाही झालेले त्यांचे तारण होत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये आणि ते प्रभू येशूमध्ये येत आहेत. ओ री बो गो गो सांदरना री बाबा शाकलका त्यांच्यापर्यंत वचन पोहोचत आहे सुसमाचार पोहोचत आहेत प्रभू येशूच्या नावामध्ये. री बो गो 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 रिबा का सांदना त्यांचे तारण होत आहे त्यांचे उद्धार होत आहेत परमेश्वर पिता. री बो गो गो सांदरना री बाबा शाकलका शांतु नानुना निंदु नानुना निमा का सांदरना री बाबा 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 ओ रोंज रोब्र शाकलका लिमा का सांदरना री बाबा बाबा ओ लदर ली कसा री गो सार गो रिमा का सांदरना री बाबा शाकलका ओ शांतु नानुना निंदु नानुना निमा का सांदरना री बाबा 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 ओ रोंज रोब्र शाकलका लिमा का सांदरना री बाबा 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 ओ रोंज रोब्र शाकलका लिमा का सांदरना री बाबा बाबा बाबा. धन्यवाद देते परमेश्वर. हर एक मनुष्य का उद्धार व्हाय. धन्यवाद करते पिता परमेश्वर. हर एक शेजाऱ्यांचा उद्धार झाला हर एक मित्रांचा उद्धार झाला हर एक नातेवाईकांचा उद्धार झाला त्यांचे तारण झाले म्हणून धन्यवाद करते प्रभू येशूमध्ये. धन्यवाद करते ते आपल्याला स्वीकारत आहेत ते सुसमाचारला ऐकत आहेत त्यांचे तारण होत आहेत. ओ री गो गो सांदरना. धन्यवाद करते परमेश्वर. धन्यवाद देते ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते. आमेन.
अद्भुत हालेलुया अद्भुत तू अद्भुत प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू अद्भुत तू अद्भुत राजांचा राजा तू अद्भुत हालेलुया तू अद्भुत प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू तू सर्व तुमचं प्रभू यहोवा तू सर्व तुमचं प्रभू यहोवा तू सर्व तुमचं प्रभू यहोवा तू सर्व तुमचं प्रभू राजांचा राजा तू अद्भुत हालेलुया तू अद्भुत प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू प्रभूंचा प्रभू तुझी स्तुती मी करू हालेलुया प्रेज द लॉर्ड. ऑगस्टच्या महिन्यामध्ये तुमचे पहिल्या रविवारी स्वागत आहे. आजचा संदेश आहे रविवार 7 तारीख तुमची नवीन ओळखा आणि जाणून घ्या. आजचं वचन घेतलेलं आहे इफिसीकरांचं पत्र 4 अध्याय 23 आणि 24 वचन. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे व्हावे आणि सत्यापासून नवीन निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. हालेलुया प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुमचा नव्याने जन्म झाला तेव्हा तुम्हाला नीतिमत्व आणि खऱ्या पवित्रतेमध्ये पुन्हा निर्माण केले गेले. नव्याने जन्म न झालेल्या माणसाच्या विपरीत तुम्ही देवाच्या प्रीतित्वासाठी पूर्णपणे जागृत आहात. तुम्ही त्याच्यासाठी जिवंत आहात. 1 योहन्ना 3 आणि 2 वचन म्हणते, प्रियजनो, आता आपण देवाचे पुत्र आहोत. तुम्ही प्रभूशी पुत्रत्वाच्या नातेसंबंधात आहात. तुम्ही त्याच्यापासून जन्मला आहात. 1 योहन्ना 4:4चा अर्थ असा आहे, लहान मुलांनो, तुम्ही देवाचे आहात. तुम्ही त्याच्याकडून आहात. तुमचे मूळ त्याच्यामध्ये आहे. हालेलुया प्रेज द लॉर्ड. पेत्र आपल्याला दैवी स्वभावाचे भागीदार, देव प्रकाराचे सहकारी म्हणतो. तुम्ही देव स्वभाव धारण केला आहे, ज्याने तुम्हाला निर्माण केले त्या देवाच्या प्रतिमेनंतर ज्याचे अज्ञान नूतनीकरण होते. कलिसिकरांचं पत्र 3 अध्याय 10 वचन. हीच तुमची खरी ओळख आहे. प्रकाशात चला. तुमचा नव्याने जन्म होण्यापूर्वी जसे तुम्ही होता तशी व्यक्ती आता तुम्ही नाही. म्हणूनच बायबल म्हणते, म्हणून जर कोणी ख्रिस्तामध्ये असेल तर तो एक नवीन निर्मिती आहे. जुन्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत आणि बघा सर्व गोष्टी नवीन झाल्या आहेत. 2 कोरिंथीकरांचं पत्र 5 अध्याय 17 वचन. जुना पाप स्वभाव देवाच्या नीतिमत्तेच्या जीवनासह बदलला गेला. तुमचा नव्याने जन्म होण्यापूर्वी तुम्ही केलेल्या काही चुकीच्या गोष्टीशी लोक तुमचा संबंध जोडू शकतात. परंतु सत्य हे आहे की ज्या व्यक्तीने त्या गोष्टी केल्या आहेत तो आता अस्तित्वात नाही. बायबल आता तुमच्याबद्दल जे सांगते ते असे आहे की तुम्ही प्रभू येशूच्या नावात आणि देवाच्या आत्म्याने धुतलेले, पवित्र केलेले
नीतिमान ठरलेले आहात. पहिला कोरिन्थियर 6 अध्याय 11 वचन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही माझ्या मागे प्रार्थनेला बोलू शकता. आपले डोळे बंद करून हात उंचवून. प्रिय पित्या, ख्रिस्तामध्ये माझ्या नवीन स्वभावाबद्दल आणि ओळखीबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी प्रभू येशूच्या नावात आणि पवित्र आत्म्याद्वारे धुतलेल्या पवित्र केलेल्या नीतिमान आहे. मी ख्रिस्तामध्ये प्राप्त झालेल्या नीतिमत्वाच्या नवीन जीवनाच्या वास्तविकतेमध्ये चालतो. मी फळे आणि नीतिमत्वाची कामे करतो. प्रभू येशूच्या नावामध्ये आमेन. अधिक अभ्यासासाठी आपण वाचू शकतो पत्र 4 अध्याय 23 आणि 24 वचन. रोमनकरांचा पत्र 6 अध्याय 5 आणि 7 वचन. कलसीकरांचा पत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन. एक वर्षीय बायबल अध्ययन आपण योजना करू शकता. रोमनकरांचं पत्र 9 अध्याय 30 आणि 10 वचन आणि 1 आणि 21 वचन. स्तोत्रसंहिताचे 78 पूर्ण अध्याय आपण वाचू शकता. द्वितीय वर्षीय बायबल अध्ययन आपण करू शकता. इपिकरास पत्र 6 अध्याय 21 वचन ते 24 वचन पर्यंत. यशाचा 58 पूर्ण अध्याय आपण वाचू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मेरा नाम रिबेका आशीष कुमार है. मैं गुड़गांव ईस्ट में रहती हूँ और ये मेरे गवाही है आउटरीच की. जब हमारा आउटरीच का वीक था तो हम आत्माएं जीत रहे थे. तो हमें हमारे यहाँ गुड़गांव ईस्ट में मार्केट है, सब्जी मार्केट. वहाँ पे मैंने एक आत्मा जीती थी. तो 31 के नाइट पहले जैसे कर्फ्यू लगेगा, लोग चर्च नहीं जा पाएंगे. 4 दिन आपको सब कुछ दुनियादारी बंद होगी, आप नए साल पे भी चर्च अटेंड नहीं कर पाओगे, ऐसी घोषणा जब लोग बाहर बातें करते. तो उस समय मैं मार्केट गई थी 31 नाइट के पहले. तो भाजी वाली बहुत परेशान थी जो हमेशा खुश रहती थी. तो मैंने उनको पूछा, सिस्टर क्या हुआ, आप क्यों इतने परेशान हो, आज आप इतने बुरे इसमें क्यों हो, स्वभाव में तो क्रोधित क्यों दिख रहे हो. तो उन्होंने बताया, मैं सुबह से परेशान हूँ, बीएमसी वाले आ रहे और उन्होंने हमें बताया कि 4 दिन आप यहाँ पे मार्केट नहीं लगाओगे. और सिस्टर अभी तो लॉकडाउन खत्म हुआ, अभी धंधा सेट हुआ तो और फिर से मार्केट बंद होगा. तो जैसे पास्टर हमें सिखाते हैं कि हमारे शब्दों से हम हर चीजों को बदल सकते हैं. हमारे शब्दों में परमेश्वर की सामर्थ्य, जो हम बोलेंगे वो हमारे जीवन में होगा. तो मैंने वो सिस्टर को सिखाया कि आप जो चाहोगी वो हो सकता है. अगर आप चाहते हो कि आप मार्केट में यहाँ बैठे रहो, आपका धंधा ऐसे ही चलते रहे और कोई लॉकडाउन ना हो, तो आप अपने मुंह से परमेश्वर से प्रार्थना कीजिए और घोषणा करते रहिए कि बीएमसी वाले आएंगे नहीं और मुझे परेशान नहीं करेंगे. लेकिन मुझे विश्वास है कि आप मेरे परमेश्वर से अगर प्रार्थना करोगे, मेरे परमेश्वर के नाम में आप घोषणा करोगे, तो आप बिना चिंता के यहाँ पे फिर से अपना बिजनेस अच्छे से कर सकते हो और आपको कोई लॉकडाउन नहीं होगा, कोई बंदिश नहीं होगी. तो वो बोली, हंसने लगी. तो आजू बाजू के जो मार्केट के लोग थे वो भी इकट्ठा हो गए और वो सुन रहे थे कि जो मैं उनसे बोल रही थी. तो उसमें से एक बहन बोली कि आप हमारे लिए प्रार्थना कीजिए कि बीएमसी वाले हमें यहाँ से ना उठाए और हमको कोई लॉकडाउन ना हो, हम 4 दिन हमारा धंधा बंद ना हो. तो बोली, अगर आप विश्वास करते हो कि ऐसे करने से सब जो मार्केट है वो चलता रहेगा तो मैं आपके लिए प्रार्थना करती हूँ. बोली, हाँ ठीक है, आप प्रार्थना कीजिए, हम विश्वास करते हैं. और वो भी प्रार्थना में मेरे साथ जुड़ गए. तो मैंने उनके लिए प्रार्थना की, यीशु मसीह के नाम में घोषणा की कि कोई बीएमसी वाले इन पर कोई पाबंदी नहीं लगाएंगे, कोई रोक नहीं होगी और इनका बिजनेस जैसे चलेगा, कोई लॉकडाउन आगे नहीं होगा यीशु मसीह के नाम में. और मैं उस सिस्टर को बोल के गई कि आप देखना कि कोई लॉकडाउन नहीं लगेगा. उसके बाद मैं अपने चर्च के काम में और बाकी सारी चीजों में व्यस्त हो गई तो मैं नहीं जा पाई. और उसके बाद जब मैं 10-12 दिन के बाद मैं जब वहां गई तो मैंने भाजी खरीदते हुए सिस्टर को बोला, अरे सिस्टर, मैंने उस दिन आपके लिए प्रार्थना की थी, तो क्या हुआ, आपका मार्केट बंद था क्या, मैं तो आपको 10-12 दिन के बाद मिल रही हूँ. तो उनके पति झट से बोलने लगे खुश होके, अरे नहीं, उस दिन क्या, उस दिन के बाद से आज तक कोई लॉकडाउन नहीं लगा और कोई बीएमसी वाला हमारे पास नजदीक आया ही नहीं. और आते भी तो दूसरों के पास जाते, लेकिन हमको देख के निकल जाते, हमारे यहाँ स्टॉल पे रुकते ही नहीं. तो मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ. थैंक यू. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें.
जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। यीशु तुझे नाम है कितने सुंदर, यीशु तुझे नाम है कितने पावन, यीशु तुझे नाम है कितने
हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओरडू शकता महिमा. चला आपल्या हातांना उचलू, परमेश्वराचा धन्यवाद देऊ. तो महान परमेश्वर आहे, एकमात्र बुद्धिमान दयालू परमेश्वर आहे. ओ धन्यवाद प्रभू, तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणासाठी. धन्यवाद त्या विजयासाठी प्रभू, जे तू आम्हाला कृपा दिली आहेस. धन्यवाद देतो तुझ्या आत्म्यासाठी. धन्यवाद प्रभू तुझ्या लिहिलेल्या वचनासाठी. धन्यवाद 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 आमच्या कारणासाठी. धन्यवाद आमचे समोरचे डोळे उघडण्यासाठी. धन्यवाद प्रभू, धन्यवाद 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 या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहे, की आम्ही तुझ्या वचनातून शिकून पुढे जाऊ. धन्यवाद देतो. धन्यवाद 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 धन्यवाद. आम्ही बोलतो प्रभू, आमची आत्मा आणि आमचं हृदय उघडे आहे तुझ्या वचनातून ऐकण्यासाठी आणि ग्रहण करण्यासाठी. ते सर्व जे तू आमच्यासाठी आज तयार केले आहेस, वचन आमच्या आत्म्यामध्ये खोलवर जाऊन आम्हाला चालवतील. धन्यवाद प्रभू, धन्यवाद देतो. धन्यवाद धन्यवाद. या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बसू शकता. हालेलुया. आणि शेजारचं स्वागत करू शकता, बोलू शकता स्वागत आहे तुमच्या चर्च मध्ये. खुश होऊन बोलू शकता. दॅट्स नाईस. हालेलुया. यू नो, जर तुम्ही पास्टर क्रिस सोबत युअर लव्ह वर्ड बघत होता, तिथे पास्टरने जी एक खूप महत्वाची लाईन बोलली, की आपल्याला त्या कामाला करायला शिकले पाहिजे ज्याने परमेश्वर प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेवा की हे अंतचे काळ आहे. तर जी आपली समज असली पाहिजे, जे आपले जीवन असले पाहिजे, ते त्यापेक्षा वेगळे व्हावं लागेल जे आपण पहिला विचार करत होतो. हालेलुया. हालेलुया. समजा जर तुम्ही 6वीत ऍडमिशन घेतले, जर तुम्ही शाळेत जात होता, मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्यावर इतकं प्रेशर नव्हतं की पुस्तकाला वाचू. आणि मला विश्वास आहे जेव्हा तुम्ही परीक्षा द्यायला जात होता, तुमच्यावर प्रेशर होतं की पुस्तक वाचा. कळत होतं की परीक्षा तुम्ही बिना पुस्तक वाचता पास होणार नाही. तर वर्षाच्या सुरुवातीला ज्या प्रकारे तुम्ही तुमचं पुस्तक बघत होता, ते वर्षाच्या शेवटी त्या प्रकारे तुम्ही पुस्तक नाही बघत. प्रेज द लॉर्ड. किती जण माझे बोलणे समजत आहे ना मी? वर्षाच्या सुरुवातीला ज्या प्रकारे तुम्ही पुस्तकाला बघितले आणि वर्षाच्या शेवटी ज्या प्रकारे तुम्ही पुस्तकाला बघितलं, त्यामध्ये अंतर होते. तुम्हाला खरंच अभ्यास करायचा होता. तुम्हाला माहितीच वाचलं नाही तर कामातून गेलो. केवळ तुम्हाला वाचायचे नव्हतं, तुम्हाला आठवण सुद्धा ठेवायचे होते. कारण तुम्हाला माहित होते वाचणे पुरेसे नाही. वाचल्यानंतर नंबर त्या गोष्टीचे नाही भेटणार की तुम्ही काय वाचले. नंबर ह्या गोष्टीचे भेटतात की मी काय आठवण ठेवले, मी काय लिहिले तिकडे. त्याच प्रकारे अंतिम समय आहे, अंतिम वेळ आहे. पाषाण तिकडं एक ओळ बोलली, ते खूप महत्वाचे आहे माझ्यासाठी, की आपल्याला असं एक जीवन जगायचं आहे जे परमेश्वराला प्रसन्न करते. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोला, एक असं जीवन जे परमेश्वराला प्रसन्न करते. एक असे जीवन जे परमेश्वराला प्रसन्न करते. का? अंतिम वेळ जवळ आहे आणि परमेश्वराला आपण भेटायला चाललो आहोत. सो मला गोष्ट आठवण आहे याकूबची आणि एसावची, की कसं याकूबनी
एसावला धोका दिला आणि त्याचा जन्मसिद्ध अधिकार घेतला. आठवण आहे ना तुम्हाला? किती जणांना आठवण आहे? एसावला भूक लागली होती आणि एसाव शिकार करून आला. याकूबाने जेवण बनवले होते आणि एसाव बोलला, मला जेवण दे. याकूब बोला, जेव्हा तू मला तुझा जन्मसिद्ध अधिकार देशील तेव्हा मी तुला जेवण देईल. बायबल सांगते एसाव बोला, घे माझा जन्मसिद्ध अधिकार आणि मला जेवण जेवायला दे. नंतर याकूब जेव्हा घरात परतत होता आणि घरी एसाव होता, याकूबाने एसावला फसवले होते. आता याकूब घाबरत होता, कारण एसाव शक्तिशाली होता. आणि याकूबाने योजना बनवली की कशा प्रकारे आपण एसावला खुश करू. आणि बायबल सांगते की त्याने सर्वप्रथम मुले पाठवले, हे पाठवलं, नोकरांना पाठवले. प्रत्येक जण जाऊन बोलतो, ओ सरदार सरदार सरदार, तुमचा नोकर पाठवून येत आहे. तो तुकडीमध्ये लोकांना पाठवत होता, सर्वांना तो शिकवत होता, जेव्हा तुम्ही माझ्या भावाला भेटाल त्याला सांगा मी त्याचा नोकर आहे. म्हणजे त्याच्यात पण की बुद्धी होती. जेव्हा तो परतत होता त्याला स्वतःच्या भावाला खुश करायचे होते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. भावाला खुश करायची गरज होती. बायबल मध्ये आहे. किती जणांना ठाऊक आहे ही गोष्ट? तर अंतची वेळ आहे. या वेळेत तुमचा फोकस परमेश्वराला प्रसन्न करण्याचे असले पाहिजे. तुमच्या जीवनातून परमेश्वर प्रसन्न झाला पाहिजे, कारण तुम्ही त्याला भेटणार आहात. रात्र खूप जवळ आहे, वेळ खूप जवळ आहे, वेळ खूप कमी राहिला आहे. त्याही वेळेत ती तुरही फुकली जाईल. बायबल सांगते आपण सर्व येशू ख्रिस्ताला हवेत भेटू. ढगात नाही भेटणार. कुठं भेटणार? हवेत. खूप लोक बोलतात ढगात भेटेल. ढगात आहे सफेदवाल ढग नाही. हे ढग काय आहे? लोकांचे ढग. ते संत जे आपल्या पहिला गेले आहेत. बोललं का हो आम्ही येशू ख्रिस्ताला ढगात भेटेल, आम्ही येशू ख्रिस्ताला हवेत भेटेल. म्हणजे ढग बायबलमध्ये सांगते ते काय आहे? लोकांचे ढग. कुणाचे ढग? लोकांचे. जेव्हा आपण भेटेल तेव्हा गर्दी असेल. त्या गर्दीला काय बोलत आहे बायबल? ढग. तर वेळ खूप जवळ आहे. प्रत्येक मनुष्याला आपले घर, आपले जीवन दुरुस्त करण्याची गरज आहे. जेव्हा तो परमेश्वर भेटेल त्याने परमेश्वराला प्रसन्न केले पाहिजे. संपूर्ण जीवन जे काही पृथ्वीवर आहे ते सर्व परमेश्वराला खुश करण्यासाठी असले पाहिजे. सर्व काही. आम्ही गाणं गातो, Thou art worthy, O Lord, to receive glory, honor, and power. For thou hast created all things are for thy pleasure. They are and were created. किती जणांना आठवण आहे? मी गातो हिंदीमध्ये. तू है योग्य प्रभु, महिमा आदर और सामर्थ के, कि तू है सृजनहार, सब कुछ है तेरे लिए, वो है और सृजे गए. गाऊ शकता परत एकदा. तू है योग्य प्रभु, महिमा आदर और सामर्थ के, कि तू है सृजनहार, सब कुछ है तेरे लिए, वो है और सृजे गए. तिथे एक लाईन आहे, सब कुछ है तेरे लिए. इंग्लिश मध्ये होतं तिथे प्लीजिंग. तर आम्ही शब्दात बसून शिकलो, पण तिथे आहे की सर्व काही तुला प्रसन्न करण्यासाठी आहे. सर्व काही तुला प्रसन्न करण्यासाठी आहे. Praise the Lord. So, आय डिड माय डिस्कवरी. मी शोधायला सुरुवात केली की पास्टरने ती ओळ बोलली की ओ सर्वात महत्वाचं काय आहे? परमेश्वराला प्रसन्न करणे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर मी काय वचन शोधले. चला पहिले वचन वाचू. लेट्स गो टू 1 John
3:22. Are we there? Can we read it? ओके. आणि देवाकडे आम्ही जे मागतो ते आम्हाला प्राप्त होते, कारण आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याला जे संतोषकारक आहे ते आम्ही करीत आहोत. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोल, जे त्याला संतोषकारक आहे तेच आम्ही करत आहोत. विचार करून बघा, जे त्याला संतोषकारक आहे तेच आम्ही करतो. त्याने बोलले जे आम्ही मागतो ते आम्हाला मिळते, कारण आम्ही त्याची आज्ञा पाळतो आणि आम्ही तेच करतो जे त्याला संतोषकारक आहे. योहान सांगत होता की ख्रिस्ती लोक कसे जीवन जगतात. ख्रिस्ताचे काम काय आहे? ते करणे जे परमेश्वर संतोषकारक आहे, जे परमेश्वर प्रसन्न करते. त्यांनी लिहिले की जे आम्ही मागतो ते आम्हाला मिळते, कारण आम्ही त्याच्या आज्ञाला मानतो, पाळतो, म्हणजे त्याला संतोषकारक आहे तेच आम्ही करतो. इथे गोष्ट येशू ख्रिस्ताने बोललं 8वा अध्याय 29 वचन, योहान 8:29, की माझा पाठवणारा माझ्या सोबत आहे, ते नाही सोडले. तर आम्ही सर्वदा तेच काम करतो ज्याने तो प्रसन्न होतो. विचार करून बघा, येशू ख्रिस्ताने आपल्याविषयी काय साक्ष दिली. येशू ख्रिस्ताने काय साक्ष दिली की मला पाठवणारे मला एकटं नाही सोडले, तो सर्वदा माझ्या सोबत आहे, कारण मी तेच करतो जे त्याला प्रसन्न करते. प्रेज लॉर्ड. जर येशू ख्रिस्त जो स्वतः परमेश्वर होता, त्याला सुद्धा तेच काम प्रत्येक वेळी करायचे होते ज्याने परमेश्वर प्रसन्न होत होता. विचार करा आपले जीवन कसले असले पाहिजे. येशू ख्रिस्त आपला उदाहरण आहे. विचार करून तो बोलला माझा पाठवणारा माझ्यासोबत आहे, त्याने मला एकटं नाही सोडले, कारण मी सर्वदा तेच काम करतो ज्याने तो प्रसन्न होतो. विचार करून बघा. आणि येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं संपूर्ण जीवन परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आहे. खूप जणांना ठाऊक नाही, खूप जणांना शिकवले गेले नाही. त्यांना ठाऊक नाही की आपण परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आहे. त्यांना वाटतं ओ मी माझ्या बायकोला प्रसन्न करण्यासाठी आहे, मी माझ्या नवऱ्याला प्रसन्न करण्यासाठी आहे, मी आपल्या मुलांना प्रसन्न करण्यासाठी आहे, मी आपल्या बॉसला प्रसन्न करण्यासाठी आहे, मी समाजला प्रसन्न करण्यासाठी आहे. नाही, परमेश्वराने तुम्हाला बनवले कारण तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकाल. लिहिले आहे तिकडे माझ्या पाठवणारा माझ्यासोबत आहे, त्यांनी मला एकटा नाही सोडले, कारण मी सर्वदा तेच काम करतो ज्याने तो प्रसन्न होतो. त्याने असे नाही बोलले मी सर्वदा तेच काम करतो ज्याने मी प्रसन्न होतो. कोण प्रसन्न होत होता इकडे, येशू ख्रिस्त की परमेश्वर? हॅलो, विचारत आहे मी, कोण प्रसन्न होत होतं? खुश होऊन बोलू शकता कोण प्रसन्न होत होतं? कोण? त्याने नाही बोललं मी ते कार्य करतो ज्याने मी प्रसन्न होतो. खूप जणांना ठाऊक नाही, कारण खूप जण बोलत हो मला हे काम आवडत नाही. ओके, तुम्हाला भले ते तुम्हाला आवडत नाही, पण ह्या कामांचे परमेश्वर प्रसन्न आहे, तर बेटर आहे ते तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट तुमच्या प्रसन्न होण्यासाठी नाही, ही गोष्ट कशाची आहे? परमेश्वराच्या प्रसन्नाची. विचार करून बघा, माझ्या पाठवणारा माझ्यासोबत आहे, त्याने मला एकटं नाही सोडले, कारण मी सर्वदा तेच काम करतो ज्याने तो प्रसन्न होतो. तर येशू ख्रिस्त या गोष्टीसाठी जागृत होता. विचार करून बघा, आणि कायम जागृत होता. 1-2 मिनिटं जागृत नव्हता, सर्वदा जागृत होता. आणि जे येशू ख्रिस्त सर्वदा बोलत आहे तर मान्य करा की तो सर्वदा बोलत आहे. नक्की सर्वदा होता की नव्हता? कधी असे झाले नसतं की येशू ख्रिस्ताने स्वतःचा करायचा विचार नाही केला असेल की माझ्या करणारे परमेश्वर खुश होईल का नाही होईल. त्यांनी असा कुठलाच पाऊल नाही उचलला. हे येशू ख्रिस्ताचे जीवन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे ख्रिस्ती प्रमाणे, कारण अंतचे वेळ आहे, तुम्हाला तुमच्या जीवनाला तयार करायचे आहे, आपल्या कामाला बघायचे आहे. तुमच्या प्रत्येक कामातून परमेश्वर काय होऊन दे, प्रसन्न होऊन दे. प्रत्येक कामाने प्रसन्न होऊन दे. प्रेज द लॉर्ड. चला अजून एक वचन बघू. यशाया 53:10. परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरवले. विचार करून बघा, या येशू ख्रिस्ताला परमेश्वराने पाठवलं तेव्हा परमेश्वराची काय इच्छा होती की प्रसन्न करण्याची इच्छा होती की येशू ख्रिस्ताला चिरडून दे. इनफॅक्ट येशू ख्रिस्ताला पण आवडत नव्हते की तू मरून दे. बायबल सांगते की त्यांनी बगीच्यामध्ये प्रार्थना केली की प्रभू शक्य असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, पण माझी इच्छा पूर्ण होऊ नये, पण तुझी इच्छा पूर्ण होऊन दे. विचार करून बघा. काय लोकांना बोलले 20 आत्मजिंक का बहुत खूप कठीण आहे पास्टर. कम ऑन, येशू ख्रिस्त तर मेला परमेश्वरासाठी. मेला, त्याला सुद्धा मरण आवडायचे नाही, परमेश्वराला आवडत होते, म्हणून त्याने बोले ओके
विचार करून बघा, किती ख्रिस्ती आहे जे परमेश्वरासाठी मरणे पसंत करतात. स्वतःला विचारा, जर परमेश्वर तुम्हाला बोलते मरा तर काय मरणार तुम्ही? किती ख्रिस्ती आहेत जे या प्रकारचे जीवन जगत आहेत. त्यांच्याकडे काय, प्रभू मला हे दे, प्रभू मला ते दे, माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन होऊन दे. कम ऑन, कम ऑन. येशू ख्रिस्ताला सुद्धा मरायचे नव्हते, तरी सुद्धा तो मेला. का? परमेश्वराला आवडत होते. तो आपल्या आवडीचे जीवन नाही जगत होता, ते आपल्या नातेवाईकाच्या आवडीचे जीवन जगत नव्हता. हो, मला हे शर्ट घालायला आवडते, आम्हाला असे कपडे घालायला आवडते, पण काय आहे की पॉवरमध्ये जाईल, आशरमध्ये जाईल तर आम्हाला युनिफॉर्म घालावा लागेल. मग मी आपले कपडे कधी घालू? ओके. आणि जे मी कपडे विकत घेतले ते कधी घालणार तुम्ही? What? तुमच्या जीवनाला कसे असले पाहिजे? परमेश्वराला प्रसन्न करणारा. बोला, परमेश्वराला प्रसन्न करणारा. बोला, परमेश्वराला प्रसन्न करणारा, ना की समाज. लक्षात ठेवा, कारण शेवटची वेळ आहे. तुम्ही परमेश्वराला भेटायला जात आहात, आणि ज्याला तुम्ही भेटायला जात आहात तर तोच आनंदी नाही तर फायदा काय? याकोबाकडे पण बुद्धी होती की एसावला भेटायला जात आहे. एसाव काहून दे खुश, बुद्धिमान होता, बुद्धिमान होता. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्यात ठरवले, आणि परमेश्वर दुःख भोगले पाहिजे असे निश्चय केले. जो परमेश्वर दुःख हटवतो त्याने येशू ख्रिस्तावर लागले. विचार करून बघा, विचार करून बघा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर स्वतःला विचारा, जेव्हा परमेश्वर बोलले जाऊन मर, तर तुम्ही मरायला तयार आहात? जर त्याने तुम्हाला बोलले की तुम्ही मरायला तयार आहात, नाही आम्ही मरायला कुठे तयार. ओके, येशू ख्रिस्त तयार होता. येशू ख्रिस्त कायम काय करतो? ते काम ज्याने परमेश्वर प्रसन्न होत होता. प्रेज द लॉर्ड. नीतिवचन 16:7. जर एखादा माणूस चांगले आयुष्य जगत असेल, परमेश्वर खुश करत असेल, तर त्या माणसाचे शत्रू देखील त्याचबरोबर शांत राहतील. प्रेज द लॉर्ड. वाव वाव वाव. विचार करून बघा, एकदा जर तुमचं जीवन परमेश्वर प्रसन्न करते, वाव वाव वाव, तुम्हाला बाकी कुठल्या गोष्टी चिंता नाही, शत्रूची देखील नाही. कोण तुमचा शत्रू आहे, कोण तुमचा तिरस्कार करतो, याने काहीच फरक नाही पडणार, जर तुमचं जीवन परमेश्वराला प्रसन्न करतं तेव्हा. परमेश्वराचं काम असेल, तुमच्या जीवनातील गोष्ट त्या प्रकारे चालली पाहिजे जसे चालली पाहिजे. तुमचं काम काय आहे? परमेश्वराला प्रसन्न करणे. तुमचं काम आहे त्याला प्रसन्न करणे, त्या कामाला करणे ज्याने तो प्रसन्न होतो. Praise the Lord. हे आपण परमेश्वर स्वरूपाने बनवले गेलं आहे. याचा कुठलाच व्यक्ती ज्याला माहित नाही की परमेश्वर प्रसन्न कसा होतो. इनफॅक्ट तुम्ही या चर्चच्या आहात तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे परमेश्वर प्रसन्न कसा होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोल नका ओ मला माहित नाही, तर माझ्याकडे तुमच्याकडे संदेश आहे तुमची मदत करण्यासाठी. ते जरा बोला, परमेश्वराला प्रसन्न करणे. Hallelujah. दिले आहे. जर कुणाचे चालचलन यहोवाला प्रसन्न करते, जर तुमचे चालचलन तुमची वागणे परमेश्वर प्रसन्न करते, तर तो तुमच्या शत्रूला देखील तुमचा दोष बनवतो. तुमच्या जीवनातून संकटे जातील. प्रेज लॉर्ड. तर पुढचा प्रश्न आहे, काय परमेश्वर प्रसन्न होऊ शकतो? तर खूप जण वाटतं, अरे परमेश्वर प्रसन्न करणे खूप कठीण आहे. आजपर्यंत कोणच प्रभूला प्रसन्न करू नाही शकले. आम्ही सुद्धा नाही करू शकत. कोण बोलत तुम्हाला? चला वचन बघू. मत्तई 17:5. पेत्र बोलत होता तितक्यात एक तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि त्या ढगातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे ज्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे परमेश्वराला प्रसन्न करणे काय संभव आहे. येशू ख्रिस्तान ते जीवन जगले ज्याने काय होत होता परमेश्वर प्रसन्न. येशू ख्रिस्तान तेच बोलले, मी सर्वदा ते काम करतो त्याने परमेश्वर प्रसन्न होतो. हे कुणाचे एफर्ट होते? येशू ख्रिस्ताचे. आपल्याला ठाऊक नाही त्याच्या एफर्टनी परमेश्वर प्रसन्न झाला की नाही झाला. इथे आपल्याला माहित पडले त्याच्या एफर्टनी परमेश्वर काय झाला? प्रसन्न झाला. तर त्याने फक्त एफर्ट्स नाही केले परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी, परमेश्वर सुद्धा त्याच्या एफर्टनी काय झाला? प्रसन्न झाला. पेत्र बोलत तितक्यात एक तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली, आणि ढगातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे ज्याविषयी मी प्रसन्न आहे.
ज्यापासून मी प्रसन्न आहे याचे ऐका. आणि कुठे लिहिलं आहे? मत्तई 17 मध्ये. हे मत्तई 1 आणि 2 मध्ये लिहिले नाही. Praise the Lord. हे मत्तई 1 आणि 2 मध्ये नाही लिहिले की जन्मताच तो बोलला प्रसन्न आहे. 17 पर्यंत आपण पूर्ण काम बघितले आहे. प्रेज लॉर्ड. किती जणांना समजते मी काय बोलतो? एम आय राईट? 1-2 मध्ये लिहिले असेल त्याच्या जन्माच्या बारेमध्ये होते. आपण काय बोलतोय? मत्तई 17 बद्दल. इथे येशू ख्रिस्त जीवन जगला होता आणि येशू ख्रिस्त जीवनाचा परमेश्वराची साक्ष काय होते? मी याच्याशी प्रसन्न आहे. तर येशू ख्रिस्त आपले एफर्ट करत होता परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. पण थँक गॉड परमेश्वर पण काय होता? प्रसन्न होता. हालेलुया, हालेलुया. आणि पुढचा प्रश्न ते कुठले एफर्ट्स आहेत ज्यांनी परमेश्वराला प्रसन्न करतो? पुढचा प्रश्न. किती लोक आहेत माझ्यासोबत? चालताय ना? संदेश मध्ये चालताय? शिकताय तुम्ही? ते जरा बोला परमेश्वराला प्रसन्न करणे. पुढचा प्रश्न आहे, ओ आता मी काय करू? आता मी काय करू की परमेश्वराला प्रसन्न करू? तर मी बायबलमध्ये शोधले, मी माझे जीवन बघितले. प्रभू की काय झाले त्या लोकांसोबत ज्यांनी तुम्हाला प्रसन्न केले? त्यांना काय माहित होते? मी माझे जीवन बघितले. मी बोललो प्रभू मला काय सांगितले तुम्ही? मी तिथेपर्यंत आलो जिथे मी त्या कामांना ज्यांच्याशी तुम्ही प्रसन्न होता. प्रेज द लॉर्ड. किती लोक तयार आहेत संदेशासाठी? ठीक आहे. आता मेन गोष्ट सुरू होते. आता काय? शेवटी परमेश्वराला प्रसन्न कसे करू? You will be started. किती सोप्या गोष्टी आहेत. प्रेज द लॉर्ड. तर मी विषय सांगतो, स्वतः पण रिसर्च करा, पण हळूहळू मी त्याच्यावर शिकवत राहील. या रविवारी, पुढच्या रविवारी 3 संडे मध्ये आपण संपवायचा प्रयत्न करू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्याकडे 5 पॉइंट आहेत. जे त्या 5 पॉइंट प्रमाणे जर तुम्ही कार्य कराल, शेवटी तुम्ही सुद्धा परमेश्वराकडून हे ऐकू शकाल की हा माझा प्रिय पुत्र आहे ज्याच्याशी मी अत्यंत प्रसन्न आहे. प्रेज लॉर्ड. दॅट शुड बी युअर डिझायर. यू नो, ही डिझायर तुमची स्वर्गात जाऊन केवळ होणार नाही, तुम्ही पृथ्वीवर सुद्धा ओळखू शकता परमेश्वर प्रसन्न आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. ज्या येशू ख्रिस्ताविषयी आपण वाचलो, जे परमेश्वर येशू ख्रिस्ताविषयी बोलला, ते स्वर्गात नाही बोलला की मी तुझ्याशी प्रसन्न आहे. तुझ्या पृथ्वीवर होता तेव्हाच परमेश्वर त्याला बोलला मी तुझ्याशी काय आहे? प्रसन्न आहे. बोला परमेश्वराला प्रसन्न करण्याचे जीवन. लक्षात ठेवा, तुम्हाला परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, परमेश्वराला तुम्हाला प्रसन्न नाही करायचंय. हा 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 हा. शेजाऱ्याला बोला आपल्याला परमेश्वराला प्रसन्न करायचं आहे, परमेश्वराला आपल्याला नाही करायचं आहे. जर तुम्ही नोकरीसाठी जाता, खुश कुणाचं करायचं आहे? जो नोकरी देत होता की जो नोकरी घेत होता? हा, जो देत होता की जो घेत होता? जर तुम्ही नोकरी देणाऱ्याला खुश नाही केलं तर नोकरी नाही भेटणार. प्रेज द लॉर्ड. तर आपण इथे परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आहोत. लोकांना हे जीवनभर समजत नाही. सैतान त्यांचे डोके फिरवले आहे. तुमच्या जीवनाचे काय, त्या जे काय जे तुला करायला आवडते, That's what they do. लोक याच विषयी बोलतात. माझ्या इच्छेचं काय, माझ्या अभिलाषाचं काय? कम ऑन. संपूर्ण जीवन ते त्यांच्या इच्छा आणि अभिलाषाला पूर्ण करण्यासाठी घालवतात, स्वतःला खुश करण्यासाठी वापरतात. नाही माहित पण पाडत ते कशासाठी होते? परमेश्वरा प्रसन्न होण्यासाठी. मला माहित नाही ही गोष्ट तुम्ही कधी या गोष्टीविषयी विचार केला की नाही केला? खूप जणांनी कधीच विचार नाही केला. ते 20 वर्षापासून ख्रिस्ती आहेत, पण त्यांच्या जीवनाचा फोकस परमेश्वराला प्रसन्न करण्याचा नाही. आजपर्यंत त्यांच्या जीवनाचा फोकस हा बनला नाही. विचार करून बघा, विचार करून प्रभू जर तुला भेटेल तर काय बोलतील? हालेलुया. काय बोलतील? कशी होईल ती मुलाखत त्यात तूच प्रसन्न नाही? प्रेज द लॉर्ड. कसं त्यात ते स्वर्गात जातील, त्या स्वर्गातला परमेश्वर त्यांच्याशी प्रसन्न नाही? आय थिंक व्हॅलिड क्वेश्चन आहे की नाही? हॅलो 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 हॅलो. तुमची बायको जर तुमच्याशी प्रसन्न आहे तर तुम्हाला घरी जायचं नाही, परत तुमची इच्छाच होत नाही घरी जायची. हजबंड लोक बरोबर बोलताय ना? बायको पण त्या करत आहे, तुम्ही बोलता 6 वाजण्यापेक्षा 9 वाजता गेलेलं चांगले आहे. तुम्हाला सुद्धा घरी जायची इच्छा नाही, खुश नाही. सो इट इज एंड टाइम. हा अंतची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोला अंतची वेळ, अंतची वेळ.
अंतची वेळ आणि कुणाला प्रसन्न करायचं आहे? परमेश्वराला. तर पहिलं मी पॉइंट सांगतो, मग बघतो कुठल्या पॉइंट पर्यंत कुठपर्यंत आज पोहोचू शकेल, नंतर आपण डिस्कवरी चालू ठेवू. पहिला पॉइंट आहे, लवकर लवकर लिहून घ्या. पहिला पॉइंट आहे की तुमची मदत करेल. तुम्ही पहिलं सुद्धा शिकू शकता ताकी 3 रविवारचं तुम्हाला वाट बघावी नाही लागणार परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. जे काही तुम्हाला मी सांगत आहे ते सर्व गोष्टी चर्चमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमची डिस्कवरी करू शकता. पहिलं आहे, शोधा की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. पहिला पॉइंट लिहून घ्या की शोधा. लिहून घ्या. लिहिलाय? शेजाऱ्याला बोला, शोधा परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. दूसरा, शोधा की तुम्ही कोण आहात. शोधा की तुम्ही कोण आहात. तिसरं, शोधा की तुम्हाला काय दिले गेले आहे. चौथं, शोधा की तुमच्याशी काय आशा आहे. आणि 5वं, शोधा की त्या आशयाला पूर्ण कसे करायचे आहे. हे 5 पॉईंट इतके मोठे आहे की तुम्ही या 5 पॉईंटला पूर्ण जीवन जर या 5 पॉईंटवर तुम्ही जगला तर तुमचा रॅप्चर होईल आणि तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकाल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या 5 पॉईंटनी तुम्ही तुमच्या जीवनाला जगण्याची सुरुवात केली. जर तुम्ही या 5 गोष्टी शोधल्या जीवनाच्या संधीमध्ये, तुम्ही कायम बोलू शकाल, मी केवळ तेच काम करतो ज्याने परमेश्वर प्रसन्न होतो. तुम्ही स्वतः कधीच परमेश्वर इच्छेच्या बाहेर चालताना नाही बघाल. तुमचं प्रत्येक पाऊल योग्य पाऊल असेल. विचार करून बघा. तुमचा प्रत्येक शब्द योग्य शब्द असेल. तुमचं प्रत्येक कार्य परमेश्वर प्रसन्न करेल. विचार करून बघा. तुम्ही कधीच चुकीच्या रस्त्यावर चालताना नाही भेटणार. तुमच्याकडे चुकीचे विचार नसतील, तुमच्याकडे गलत अभिलाषा नसतील, काही चुकीचं नसेल. तुमचं जीवन प्रत्येक वेळी कायम परमेश्वर प्रसन्न करत राहील. प्रेज द लॉर्ड. तर किती लोक आनंदी आहेत. तुम्हाला माहिती आहे, परमेश्वरालाच प्रसन्न करण्याचा सर्व धर्माचा उद्देश आहे. नवीन नवीन धर्म केवळ यासाठी बनतात कारण त्यांना परमेश्वर प्रसन्न करायचे आहे, पण त्यांना ठाऊक नाही परमेश्वराला प्रसन्न कसे करायचे आहे. दे डोंट नो इट. दे डोंट नो इट. सो पहिलं आहे, पहिलं पॉईंट काय आपलं, किती लोकांना आठवण आहे? पहिलं पॉईंट बोलू शकता. 1 2 3 बोला काय पॉईंट आहे. तुम्हाला ठाऊक आहे लोक शोध कधीच नाही केला. लोकांना माहितच नाही परमेश्वर त्यांच्यावर किती प्रीती करतो. योहान 3:16. चला. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली, एवढी मोठी प्रीती केली की त्याने स्वतःचा एकुलता पुत्र दिला, कारण जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये पण तर तो सार्वकालिक जीवन प्राप्त करो. आणि जगावर इतकी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकलौता पुत्र दिला की जो कोणी त्याचा विश्वास ठेवेल तो त्याचा नाश होऊ नये पण सार्वकालिक त्याला जीवन प्राप्त होऊन दे. परमेश्वर ठाऊक होत ते पहिलं परमेश्वराला त्यांच्यावर प्रीती करावी लागेल, तेव्हाच ते लोक माझा विश्वास करतील. लिहिले आहे तिकडे. जर परमेश्वराने तुमच्यावर प्रीती केली नसती तर तुम्ही परमेश्वर विश्वास सुद्धा केला नसता. लिहिले आहे तिथे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली त्यांनी एकलौता पुत्र दिला आपला, कारण जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल. ज्यावेळी तुम्ही परमेश्वर प्रेम आपल्याविषयी शोधा, तुम्ही फक्त त्यालाच खुश करायला जाल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही दुसरं काहीच करणार नाही, कारण तुम्हाला माहित पडेल ओ हा परमेश्वर काय करतो, तुमच्यावर प्रीती करतो. खूप जणांना ठाऊक नाही की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. हेच कारण आहे की ते त्यांना परमेश्वर प्रसन्न करायचे नाही, कारण त्यांनी स्वतः कधी शोधले नाही की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. ते फक्त बोलतात परमेश्वर प्रेम करतो, पण ही गोष्ट त्यांच्या हृदयामध्ये खोलवर नाही गेली. ज्यावेळी तुम्ही शोधाल की परमेश्वर तुमचं किती प्रेम करतो त्यावेळी तुमची भीती जाईल. प्रेज द लॉर्ड. तुमची भीती जाईल. तुमची भीती जाईल. आणि तुम्हाला माहिती पडेल हा परमेश्वर जो जगाचा विश्वाचा निर्माता आहे माझ्यावर प्रीती करतो. हालेलुया. हालेलुया. हा 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 हा. ऐकता तुम्ही? जरा बोला परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. हे तुम्हाला शोधायचं आहे. हे तुम्हाला शोधायचं आहे. पवित्र आत्मा तुमचं मदत करेल या सत्याला समजण्यासाठी की परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. का सगळे 3 एजन सगळे युथ लोकांना माहित पडेल की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो.
कुणी एकदा माझ्याशी बोलले, मी आमच्याशी डिटॅच वाटतं आमच्या सर्वांशी. असं वाटतच नाही की तुम्हाला आमची गरज आहे. कुणी काही केलं आणि मी शिकवत होतो त्यांना. त्याला काही प्रश्न आहे ते बोले, पास्टर असं वाटतं की तुम्ही डिटॅच आहात, तुम्हाला आमची गरजच नाही. मी बोललो, असं खरं बोललं. मला मनुष्याच्या प्रेमाची गरज नाही, परमेश्वराचे प्रेम माझ्यासाठी पुरेसे आहे. आय एम सो डिटॅच. माझ्या प्रेमाची भरपुरी, माझ्या प्रेमाचा कोटा कुणी पूर्ण केला आहे? परमेश्वराने. आय हार्डली नीड एनीबडी टू हॅव फेलोशिप. मला कदाचितच कुणाची गरज लागते, काश मी त्याच्यासोबत असतो. असं माझ्यासोबत होत नाही. हे आजपर्यंत नाही झालं. माझ्या बायकोला विचारा की मी पूर्ण एक आठवडा स्वतःसोबत स्पेंड करू शकतो. मी पूर्ण आठवडा, पूर्ण महिना स्वतःशी स्पेंड करू शकतो, स्वतःबरोबर, बिना कुठल्या व्यक्तीसोबत. माझा जो प्रेमाचा कोटा आहे, मी शोधला आहे की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळी तुम्ही शोधाल की परमेश्वर तुमच्यावर किती प्रेम करतो, ओ बॉय, हालेलुया. शेजाऱ्या बोला, परमेश्वर माझ्यावर प्रीती करतो. परमेश्वर माझ्यावर प्रीती करतो. आणि तो कधीच तुमचा हार मानत नाही. तुम्ही काय पण केले असेल त्याला ठाऊक आहे तुम्ही कुठल्या चुका करणार. त्याला माहित होतं तुम्ही काय काय मूर्खता करणार. त्याने तुमचे पूर्ण जीवन बघितले आहे, तरी सुद्धा त्याने निर्णय घेतला तुमच्यावर प्रेम करण्याचा. हालेलुया. या परमेश्वराकडे जाऊ नाही तर कुणाकडे जायला पाहिजे? विचार करून बघा. तो माझा कधीच हार नाही मानत. तो प्रत्येक वेळी आपली खुशी उघडत ठेवून असतो की कधी तुम्ही परत येताय. त्याचं प्रेम महान आहे, त्याचं प्रेम विशाल आहे. ही ती गोष्ट होती मी खूप लवकर सोडली की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. बायबल वाचा, ते लोक त्यांनी महान काम केले, त्यांना आपल्या जीवनात परमेश्वर प्रेमाचा विश्वास होता. They discovered that God loves them. त्यांना समजले होते की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो. जर त्यांना समजले की परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यामधून भीती गेली. आता त्यांना कशाचीच गरज नव्हती. तर मनुष्य का बाकी सगळं, तो प्रेम शोधत आहे. ते पैशाने त्या प्रेमाला विकत घ्यायचं आहे त्याला. जे मनुष्य त्यांच्याशी प्रेम नाही करत ते कुत्रा विकत घेतात. मनुष्य नाही तर कमीत कमी कुत्रा तर प्रेम करू. तो कुत्रे मनुष्यापेक्षा जास्त प्रेम करतो ना. प्राणी कधी प्रेम नाही करू शकत. जनावर मध्ये प्रेम करण्याची योग्यता नाही. ते प्रेम परमेश्वराचे आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेम कुणापासून आहे? परमेश्वरापासून. प्राणी कधीच तुमच्या प्रेमाची भरपूर नाही करू शकत, कधीच नाही. कारण तुम्ही प्राण्यांबरोबर सहभागिता नाही करू शकत. तुम्हाला ते आवडू शकतात, त्यांना तुम्ही आवडू शकता, पण सत्य हे आहे की ते कधी प्रेम करू नाही शकत. खूप जणांना ठाऊक नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? शेजारा बोला, आपल्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाला शोधा. आपल्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाला शोधा. हालेलुया. तर गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे, उडाऊ पुत्राच्या गोष्ट. लूक याच्या 15-11 वचन. येशू ख्रिस्तानी गोष्ट ऐकवली. कुठल्या मनुष्याचे 2 पुत्र होते. येशू म्हणाला, एक मनुष्य 2 मुले उभे होते. त्यापैकी धाकटा म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. आणि वडिलांची आपली संपत्ती 2 मुलांमध्ये विभागली. ते होतं ना, वाटणे होतात की कुटुंबात होतात. की तो धाकटा बोला, मला माझा हिस्सा द्या. नंतर फार दिवस झाले नाहीत, तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि दूरदेशी निघून गेला. तिथे त्याने सर्व संपत्ती चैनीत जीवन घालून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्च केल्यावर त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्याला गरज भासू लागली. विचार करून बघा. त्याने सर्व उडून टाकले. म्हणून गोष्ट काय? उडाऊ पुत्राची गोष्ट. सर्व काय उडवले आणि तो कंगाल झाला. मग तो गेला आणि त्या देशात एका नागरिकाजवळ नोकरी करू लागला. त्या नागरिकांना डुकरे चारवायास पाठवले. तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याची इच्छा होई, पण कोणी त्याला काहीच दिले नाही. विचार करा, संकट होते. त्याला कोणी काही देत नव्हतं आणि ह्याची काय इच्छा होती? डुकराचं तर जेवण भेटून दे. की वाईट कंडिशन होती याची. नंतर तो शुद्धीवर आला. कशात आला? शुद्धीवर माहिती, जेव्हा त्याचे डोकं उघडले, त्याच्या बुद्धी खोलली, नशेतून बाहेर आला. जेव्हा बुद्धी आली
तेव्हा तो बोला लागला, मग माझ्या पित्याच्या घरी मजुरांना पुरून उडेल इतके अन्न आहे आणि तेथे मी भुकेने मरत आहे, इथे मी भुकेने मरत आहो. नेक्स्ट. तर मी उठून माझ्या वडिलांकडे जाईल आणि त्यांना म्हणेल, बाबा मी स्वर्गाविरुद्ध आणि देवाविरुद्ध पाप केले आहे, तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणावून घ्यावास मी योग्य नाही, मला आपल्या रोजंदारीवरील मजुरांसारखे ठेवा. त्याला स्वतः माहिती त्यांनी खूप चुका केल्यात. आता आपल्या पित्याचा पुत्र म्हणण्यास लायक नव्हता, योग्य नव्हता. हो, मजदूरच बनवून चांगले आहे, इथे डुकरांचे जेवण भेटत आहे. माझे वडील तर चांगले माणूस आहेत, मजदूरांना रोटी पण भेटते, चपाती पण, बाकी गोष्टी पण भेटतात. त्याचे वडील चांगले व्यक्ती होते, चांगला पगार देत होते. मग तो उठला आणि पित्याकडे गेला. तो दूर असतानाच पित्याने त्याला पाहिले आणि त्याचा कळवळा आला. वडील पळत गेले आणि त्याच्या गळा पडले आणि त्याचे मुके घेतले. मुलगा त्यांना म्हणाला, बाबा मी स्वर्गाविरुद्ध तुमच्या विरुद्ध पाप केला आहे, तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही आता. परंतु वडील त्याचा नोकरास म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून घ्याला, त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा, आपण खाऊ आणि आनंद करू. कारण माझा मुलगा मेला होता पण जीवन झाला आहे, तो हरवला होता पण आता सापडला आहे. व ते आनंद करू लागले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. विचार करून बघ, स्वतः तर पुत्र बोलण्याचा योग्य पण नव्हता, पण त्याच्या वडिलांनी काय बोलतो, आता पण माझा पुत्र आहेस. तुम्ही काही सुद्धा केले असेल काय फरक नाही पडत, प्रेम पुरेसे आहे. हेच करा की तुम्ही परमेश्वरच्या दूर नाही पळू शकत. कारण जे प्रेम परमेश्वर तुमच्याशी करू शकतो दुसरं कोणीच नाही करू शकत. उडा पुत्राला वाटत होतं त्यांनी खूप चुकीचं केले आहे, त्याच्याकडे हिंमत सुद्धा नव्हती पित्याकडे परत येण्याची. बायबल सांगते परमेश्वर कसा आहे, त्याचं प्रेम महान आहे. ज्यावेळी तुम्ही शोधाल तुम्ही त्यापासून कधीच लांब नाही पळणार. असे वाटेल का त्या जवळ राहू. तुम्ही प्रत्येक वेळी त्या कामाला, तुमची इच्छा असेल त्या कामाला करू ज्याने तो प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. तुमची इच्छा संपतील. हालेलुया. तर परमेश्वर मला बोलला, भारतात जाऊन चर्च उघड. मी बोललो, प्रभू मला रस्त्यावर राहावं लागेल, तुझी सेवा करावी लागेल, मी खुश आहे, मला काहीच हवे नाही. आता सुद्धा मला काहीच नाही पाहिजे. मी खुश आहे ज्यात मी आहे. का? कारण मला ठाऊक आहे परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. काहीच इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेजारला बोला, परमेश्वराचे प्रेम, परमेश्वराचे प्रेम. रोमकरास पत्र 5:8. परंतु आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला, त्याच वेळेला त्याने दाखवून दिले की तो आमच्यावर फार प्रेम करतो. प्रेज द लॉर्ड. यु नो, इट्स एक्स्ट्रा ऑर्डिनरी. का माझ्याकडे एक असं असती वेळ वचनात घुसून तुम्हाला समजू शकेल, थोडं तर समजू शकेल, याच्याशी कनेक्ट आहे. पण आम्ही पापी असताना ख्रिस्त आमच्यासाठी मरण पावला. विचार करून बघा, परमेश्वराने जी आपल्याशी प्रीती केली ती उघड्या खुल्यामध्ये केली, सिक्रेट मध्ये नाही केली. परमेश्वराच्या प्रेमाला दाखवले. त्याने केवळ मनात प्रेम नाही केले, मनात जरी प्रेम केलं तरी सुद्धा चांगले असते. पण परमेश्वर एक पाऊल पुढे गेला, त्याने आमच्यासाठी आपल्या प्रेमाला खुल्लम खुल्ला दाखवले. जेव्हा येशू ख्रिस्त आला आपल्यासाठी मेला, आपण तिथं बघू शकतो तिथं काहीतरी होत होते. हे नाही की परमेश्वर फक्त मनात आपल्यासाठी प्रेम होते, परमेश्वराने त्याच्या कामातून सुद्धा दाखवले. तो आपल्याशी काय करत होता? प्रेम. प्रेज द लॉर्ड. मी बोललो, वाव, म्हणजे मला परमेश्वर सिक्रेट प्रेम नाही करायचं आहे, म्हणजे माझ्या कामातून पण दिसायला पाहिजे मी परमेश्वर काय करतो, प्रेम करतो. समजते तुम्हाला? परमेश्वर असंच आहे. कोणी बोलतो नाही मी परमेश्वर प्रेम करतो, परमेश्वर प्रेम मला समजले आहे. परमेश्वर प्रेम तुम्हाला समजेल तुमच्या कामातून दिसायला सुरुवात होईल. जेव्हा परमेश्वरने आपल्याशी प्रीती केली त्याच्या कामातून दिसून आले. तुमच्याकडनं चुका होणार नाही. तुम्ही त्याच्या कामाला सिरियसली घ्याल, तुम्ही त्याच्या कामाला चांगल्या प्रकारे तयारी कराल, त्याचे काम तुमच्यासाठी सर्वात जास्त गरजेचे होईल. बिना चुकीचे काम, बिना कुणाच्या उकसाय तुम्ही योग्य काम कराल. कुणाला मला उकसावं लागत नाही, हे कर ते कर. मला माहित आहे परमेश्वर माझ्या प्रेम करतो आणि मला आपल्या कामातून दाखवायचं आहे की मी परमेश्वर प्रेमाला समजलो आहे. ते प्रेम केवळ माझ्या हृदयामध्ये असू शकत नाही, त्या प्रेमाला माझ्या कामातून दिसले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. माझ्या कामातून दिसले पाहिजे, माझ्या जीवनातून दिसले पाहिजे. मी तो नाही असणार की प्रत्येक वेळी चुका करू. नाही, मी तो व्यक्ती असू शकणार नाही. जर मी परमेश्वर प्रेमाला समजलाय तर मला त्यात माझ्या कामातून दाखवावे लागेल
किती जण ठाऊक आहे तेवढं नाही पास्टर आम्ही प्रेम करतो. म्हणजे प्रेम करतो तर काम कुठे आहे? प्रेम करतात तर काम कुठे आहे? परमेश्वराने आपल्याशी सिक्रेट मध्ये प्रेम नाही केले. त्याने काय केलं? खुल्लम खुल्ला प्रेम केले. खुल्लम खुल्ला नाही पास्टर. तो बोलतो परमेश्वर माहिती मी त्याशी प्रेम करतो. म्हणजे कम ऑन, काम कुठे आहे? काम कुठे? देयर इज नो सिक्रेट लव्ह. परमेश्वर विषयी जेव्हा गोष्ट येते तेव्हा कुठलं सिक्रेट लव्ह नाही. परमेश्वराने प्रेम काय केले? खुल्लम खुल्ला त्याने दाखवले मी तुमच्यावर प्रीती करतो. त्याने काही गुंजाईश नाही सोडली शक्ती. प्रेज द लॉर्ड. सोडली का? नाही सैतान तुम्हाला फसवलं असतं. तुला कसं माहित परमेश्वर तुझ्यावर प्रेम करतो? कारण येशू ख्रिस्त क्रॉसवर मेला. प्रेज द लॉर्ड. आमच्याकडे दाखवण्यासाठी काय पुरेसे पण तो त्याद्वारे त्याने दाखवून दिले तो आमचा फार प्रेम करतो. त्याने दाखवले तर तुम्ही त्याचं प्रेम समजाल. ओ बॉय, हाऊ आय प्रिपेअर फॉर गॉड. तो परमेश्वर मला काय करायला सांगतो? ओ बॉय, ओ बॉय, ओ बॉय, ओ बॉय. मी त्या कामाला इतक्या चांगल्या प्रकारे करल, इच्छा असून सुद्धा तुम्ही त्या चुका शोधू नाही शकणार. कारण हे माझे प्रेम आहे परमेश्वरासाठी. मी त्या कामासाठी आपल्या स्वतःला इतक्या चांगल्या प्रकारे तयार करेल की त्या कामात मी चॅम्पियन होऊन जाईल. माझ्यापेक्षा बेटर तुम्हाला संपूर्ण जगात कोणच नाही भेटणार. का? कारण परमेश्वराने मला ते काम करायला सांगितलंय. मी नंबर 1 बनेल. नंबर 1 संपूर्ण जगात. तर परमेश्वराने आपल्याला बोललं आत्महत्या थांबवा, अभियान चालव. मी काय बनलो? नंबर 1. मला नंबर 2 बनायचं नव्हतं. का? कारण मला परमेश्वर प्रेम ठाऊक आहे. परमेश्वर रहस्यामध्ये प्रेम नाही करत. परमेश्वर आपले प्रेम दाखवतो. तर मला सुद्धा परमेश्वराला आपल्या प्रेमाला दाखवायचं आहे. माझ्या कामात चुका नाही होऊ शकत. कारण मला ठाऊक आहे परमेश्वर काय केलं. आपलं सर्व काही दिले. प्रेज द लॉर्ड. शेजारा बोला परमेश्वराने आपले सर्व काही दिले. परमेश्वराने आपले बेस्ट दिले. बेस्ट दिलं की सेकंड बेस्ट दिलं. तर मला सुद्धा काय द्यायचं आहे? आपले बेस्ट. कुणाला द्यायचे आहे? परमेश्वराला. परमेश्वराला माझे बेस्ट द्यायचे आहे. कोण चुकीचं करत आणि काय फरक नाही पडत. पण माझ्याकडनं जे काम निघेल मला काय द्यायचं आहे? बेस्ट द्यायचे आहे. मला गोष्ट बनवायची नाही. त्या माणसाने चुका केली पण माझ्याकडे जेव्हा ते काम येईल, जेव्हा मी ते काम करेल, त्या माणसाची चुका सरळ करून आपलं स्टॅम्प लावून पुढे पाठवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्याकडनं निघालं आहे ते काम. कुणाकडनं निघाले आहे? माझ्याकडनं. आता त्या कामात चुका नाही होणार. हे काम माझ्या हातातून निघाले आहे. यावर काय असेल? परमेश्वरासाठी माझ्या प्रेमाची छाप. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? 1 योहान 4 अध्याय 19 वचन. आम्ही यासाठी प्रेम करतो कारण पहिलं त्याने प्रेम केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय तुम्ही? वाचू शकता. 1, 2, 3 वाचा. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी त्याचा प्रेमला शोधाल, दुसरं रिएक्शन काय असेल? तुमचं त्यासाठी प्रेम. तुम्ही दुसरं काही नाही करू शकाल. तुम्ही दुसरं काय करू नाही शकाल. ज्यावेळी तुम्हाला माहित पडेल परमेश्वर तुमचं प्रेम करतोय, तुम्ही त्याला बिना प्रेम करता राहू नाही शकणार. लिहिले आहे तिथे. आम्ही यासाठी प्रेम करतो कारण पहिलं त्याने प्रेम केले. म्हणून मी लोकांना विचारतो, तुम्हाला माहित आहे का परमेश्वर तुमचं प्रेम करतो? हा पास्टर माहित आहे. कामातून दिसले पाहिजे. कारण ज्यावेळी तुम्ही परमेश्वर प्रेम शोधाल, तुम्ही सुद्धा त्याच्याशी प्रेम करू शकाल. आणि प्रेम शिकरेत नसणार, तुमच्या कामातून दिसेल. प्रेज द लॉर्ड. कारण मी जेव्हा लोकांना बोलतो, ओ मला नाही वाटत तुम्ही स्वर्गात जाल, तर मला माहिती आहे मी काय बोलतो. कारण त्यांना वाटतं मी रागात नाही. माझा राग त्यांच्या कामावर नाही. माझा राग ह्यासाठी आहे की ओ हा व्यक्ती स्वर्गात जाणार नाही. कारण त्याच्या कामातून परमेश्वराचे प्रेम नाही दिसत. कारण जेव्हा त्यांनी परमेश्वर प्रेम आपल्याविषयी शोधले असते. चला योहान 3:16 ऑर्डर बघू काय आहे तिकडे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकलौता पुत्र दिला. कारण जो कोण त्याच्यावर विश्वास ठेवेल, म्हणजेच की जोपर्यंत तुम्ही त्याचा प्रेमाचा स्वतःविषयी शोध नाही करणार, तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास देखील ठेवू नाही शकणार. तरी प्रथम गोष्ट आहे जी तुम्हाला शोधावी लागेल. तुम्हाला तुमचा वेळ काढावी लागेल. तुम्हाला स्वतःच विचारलं की नक्कीच मी विश्वास करतो की परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो, की बोलणे नक्कीच मला समजले का? कारण ही गोष्ट जर तुम्ही स्वीकारणार नाही, तुम्ही त्याच्यावर विश्वास करू नाही शिकणार.
तुमचा विश्वास काय असेल बिनकामाचा? तुम्हाला वाटू शकतं मी चर्च जातो, बायबल वाचतो, परमेश्वर काम करतो. नाही, या गोष्टी कुठल्याच कामाच्या नाहीत. अविश्वासी पण चर्चला येऊ शकतो आणि चर्च ऑफिसमध्ये काम करू शकतो, पण ह्या गोष्टीचं हे प्रमाण नाही की तो परमेश्वराची प्रीती करतो. हे ते प्रश्न जे तुम्हाला बसून स्वतःला विचारावे लागतील. काय मला माहित आहे का परमेश्वर माझ्यावर प्रीती करतो? प्रेज द लॉर्ड. 1 योहान हा 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 4 अध्याय 16 वचन. दिस इज ब्युटिफुल. हा हा. ओ लॉर्ड, दिस इज ब्युटिफुल. विचार करू मग योहान, चित्रा बोला योहान, तोच योहान ज्याला काय भेटले प्रकटीकरण, जे आठवण आहे तुम्हाला. आणि हाच योहान जो तिघांपैकी एक होता. इनर सर्कल मध्ये किती जणांना ठाऊक आहे? जेम्स, जॉन अँड पीटर. किती जणांना ठाऊक आहे? पत्रस, याकोब आणि योहान. हा योहान तर येशू ख्रिस्ताच्या छातीवर पण झोपत होता. किती जण ठाऊक आहे? प्रेमाविषयी सांगण्यासाठी कोण क्वालिफाय आहे तर हाच योहान आहे. प्रेज द लॉर्ड. बाकी कोणच येशू ख्रिस्ताच्या छातीवर डोकं ठेवून नाही झोपला. मला नाही माहित कोण बाकी, पण हा योहान भेटेल जो येशू ख्रिस्ताच्या छातीवर डोकं ठेवून झोपला होता. ओ बॉय, दिस इज वंडरफुल. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्त पण 33 वर्षाचा, हा पण त्याच वयाचा आहे आणि येशू ख्रिस्ताच्या छातीवर डोकं ठेवून झोपला. म्हणजे ओ बॉय, कम ऑन, व्हॉट अ प्रिव्हिलेज. सत्य बोलताय की चुकीचं बोलताय? हा तोच योहान आहे. आता बघू या योहानला माहिती काय आहे. जे प्रेम परमेश्वर आमच्यावर ठेवतो त्याला आम्ही ओळखलो. प्रेज द लॉर्ड. जे प्रेम परमेश्वर आमच्यावर करतो त्याला आम्ही समजलो आणि त्याच्यावर आमचा विश्वास आहे. ही ती गोष्ट होती ज्याला योहानाला जीवनात सामर्थ्य दिली, हिंमत दिली. तर तुम्हाला खूप माहिती पडते कोण तुमचं प्रेम करतो, तुमची भीती निघून जाते. तुम्ही संपूर्ण जगाची पंगा घेऊ शकता. प्रेज द लॉर्ड. का? कारण तुम्हाला ठाऊक आहे कोण तुमच्याशी प्रेम करतं. आणि हीच योहानाची ताकद होती. हा तो योहान आहे ज्याला कडेमध्ये उकळलं होतं. माहिती करून घ्या, हा तो योहान आहे. ह्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं, बाहेर निघाला, एक जखम पण नव्हती अंगावर. माहिती करून घ्या या योहानाविषयी. आणि हा योहान आपल्याला सांगत आहे याला प्रेम समजले. 12च्या 12 पैकी एकामध्येच हिंमत होती जो येशू ख्रिस्ताला चिटकून झोपत असे. याला परमेश्वर प्रेम चांगल्या प्रकारे समजले. जे प्रेम परमेश्वर आमच्यात ठेवतो त्याला आम्ही ओळखलो आणि आम्हाला त्याचा विश्वास आहे. परमेश्वर प्रेम आहे. ओ बॉय, हालेलुया. नो वंडर योहानन ती गोष्ट बोलली. परमेश्वर जगाला एवढी मोठी प्रीती केली. त्या प्रेमाला त्याने काय केलं ते अनुभव केला होता. अनुभव केले होते, हाताने शिवले होते. योहानाचे पत्र बघा, तो तुम्हाला परमेश्वर प्रेमाविषयी वेगळीच दिशा देईल. ज्या प्रकारे परमेश्वर प्रेमाला योहानाने लिहिले त्या प्रकारे कुणीच नाही लिहिले. जाऊन वाचा त्या योहानाला. योहानाचं शुभवर्तन, 1 योहान, 2 योहान आणि 3 योहान आणि प्रगटीकरण. तुम्हाला माहिती ह्या व्यक्तीला नक्कीच प्रेम ठाऊक होते. जे प्रेम परमेश्वर आमच्यावर ठेवतो त्याला आम्ही ओळखलो आणि आम्हाला त्याचा विश्वास आहे. परमेश्वर प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. जो प्रेमात बनून राहतो तो परमेश्वरामध्ये बनून राहतो आणि परमेश्वर त्याचमध्ये राहतो. हालेलुया. आठवण आपण बोललो होतो तुम्ही माझ्यामध्ये बनून राहा आणि मी तुमच्यात बनून राहील. त्याने अजून इतकं सोपे केले. त्याने काय बोलले? परमेश्वर प्रेम आहे आणि जो प्रेमात बनून राहतो तो परमेश्वरामध्ये बनून राहतो. वाव वाव वाव. प्रेज द लॉर्ड. याच प्रकारे प्रेम आमच्यामध्ये सिद्ध झाले. अशा प्रकारे आमच्या बाबतीत प्रीती पूर्ण होते. यासाठी की न्यायाच्या दिवशी आम्हाला दृढ विश्वास प्राप्त व्हावा अशा प्रकारचा आत्मविश्वास आमचा आहे. कारण जगामध्ये जे जीवन आम्ही जगत आहोत ते ख्रिस्ता जीवनासारखे आहे. प्रेमात भय नसते. सिद्ध बोला, प्रेमात भय नसते. पण सिद्ध प्रेम भयाला दूर करते. हालेलुया. परमेश्वर प्रेम करतो. तुम्ही घाबरणार नाही. तुम्ही त्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न नाही करणार. प्रेमात भय नाही. प्रेमात भय नाही. तो सिद्ध प्रेम भयाला दूर करते. मन दंडावर असतो जो भय करतो नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लुया. पहिलीच गोष्ट शोधताय आपण. काय शोधा? आपल्यासाठी परमेश्वराचे प्रेम. परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. खुश होऊन बोला, परमेश्वर माझ्यावर प्रेम करतो. तुमच्यावर सुद्धा प्रेम करतो.
हालेलुया. उचला आपले हात आणि बोला अन्य भाषेत. रिका बो शात्रला हांदा त्याला खोन रस्ती त्याला बाशोत्रला हांदा लिग्रे बो शात्रला हांदा लिब्रा शोत लित्र अंदा लिग्रे बो शात्रा हित्रला हांद रस्ती तेले ब्रो शलबा राजीदा लबा तित्रे बो शाताला अंदा लिब्रा शित्र अंद लोक्रोत्र लिब्रा हात्र बरबा. हालेलुया. हालेलुया. जोरात ओरडू शकता महिमा महिमा महिमा. जर तुम्ही पहिल्यांदा आला तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता. जर येशू ख्रिस्ताला नाही ओळखत तर ह्या प्रार्थनेला तुमच्या तोंडाने करा. जर येशू ख्रिस्ताला नाही ओळखत तर डोळे बंद करा आणि बोला, हे परमेश्वरा, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, जिवंत देवाच्या पुत्रामध्ये. मी विश्वास करतो की येशू ख्रिस्त मला वाचवण्यासाठी क्रॉसवर मेला आणि परमेश्वराने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो जिवंत आहे. धन्यवाद परमेश्वरा. आजपासून मी वाचलो आहे. मी घोषणा करतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. मी नवीन जन्मलेला आहे. मी आज आपल्या आतमध्ये परमेश्वराच्या जीवनाला, परमेश्वराच्या स्वभावाला स्वीकारतो आणि मी आजारी नाही पडू शकत. आता मी हरू नाही शकत. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन. जोरात टाळ्या वाजवू शकता यांच्यासाठी. आणि ज्यांनी पवित्र आत्मा नाही ग्रहण केला, जर नाही केलं तर उभे राहू शकता. बिना पवित्र आत्म्याचे तुम्ही ख्रिस्ती जीवन नाही जगू शकत. पवित्र आत्मा ग्रहण करणे काय आहे? कंपल्सरी. काय आहे? तर होऊन दे की तुम्ही पवित्र आत्मा ग्रहण करा, कारण की तुम्ही त्या परमेश्वराच्या योग्यतेला ग्रहण करा. आपल्या हाताने उचला आणि बोला, धन्यवाद पवित्र आत्मा, माझ्या जीवनात ये आणि तुझे घर बनव. मी तुला विश्वासद्वारे ग्रहण करतो. धन्यवाद माझ्या जीवनात आल्याबद्दल. येशूच्या नावामध्ये आमेन. वाव. बस शकता. जोरात टाळ्या वाजवू शकता. तर ज्याने येशू ख्रिस्ताला जीवन दिले, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करेल. जिथं कुठे तुम्ही आहात, परमेश्वर प्रार्थना करतो प्रत्येक व्यक्तीसाठी ज्याने आज येशू ख्रिस्ताला आपले जीवन दिले आहे. मी प्रार्थना करतो की येशूचे नाव यांच्या सर्वदा बनून असेल येशूच्या नावामध्ये. सैतानचा यांच्यावर कुठलाच दावा आणि कब्जा नाही येशूच्या नावामध्ये. सुरक्षित होते, सुरक्षित आहे, सुरक्षित राहतील येशूच्या नावामध्ये. मी आशीर्वाद देतो तुझ्या आत्म्याद्वारे, तो बुद्धीद्वारे, तो प्रेमाद्वारे, तो समजद्वारे. हे आशीर्वादित आहेत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज लॉर्ड. ही वेळ आहे आपला भेट, आपली पार्टनरशिप, आपला दशमांश देण्याची. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काहीही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. तुझी स्तुती मी नाचून करीतो, काही होवो, माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी, महान विजयी, त्याच्या राज्याचा वारी, पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी. माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझ्या जो आहे तो महान आहे. त्याचे नाव आहे येशू.
पुन्हा माझ्या विरुद्ध बनलेले हत्यार समृद्ध नाही होणार. माझा जो आहे तो महान आहे, त्याचे नाव आहे येशू. मी हा एक विजयी महाविजयी, त्याच्या राज्याचा वार पवित्र आत्म्याने परिपूर्ण. त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो, त्याच्यामध्ये आनंद करीतो. महाविजयी महाविजयी महाविजयी. प्रार्थना करतो. धन्यवाद द्या प्रभूला या भेटीसाठी. धन्यवाद देतो परमेश्वर, ही भेट आणण्याची तू आम्हाला संधी दिलीस. ही भेट, ही धन्यवादिता, ही पार्टनरशिप तुझ्या आत्म्याद्वारे पवित्र आहे तुला स्वीकारण्यासाठी. जसं तुझ्या लेकरांनी दिलं, ह्याचे वाढलेले पीक यांच्याकडे वेगाने येत आहे येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो. या भेटीवर तुझ्या आशीर्वादाचे आव्हान करतो, बढोतरीसाठी राज्याच्या विस्तारासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही अनाउन्समेंट आला का? सर्वात प्रथम आहे, लीडर होणे खूप सोपे आहे. केवळ तुम्हाला ते करायचे, तुम्हाला करायला आम्ही सांगेल. प्रेज द लॉर्ड. उभे राहू. प्रभूचा धन्यवाद देऊ. तर आपले 36 ऑनलाईन चर्च आहेत 22 भाषांमध्ये, वयस्करांसाठी 14 मुलांसाठी. त्याचा वापर करा. आपलं चर्च स्वतःचं ॲप आहे, क्राइस्ट एम्बसी इंडिया फर्स्ट फ्लाईट. जर तुमच्याकडे नाही तर प्लीज डाउनलोड करा. तुम्ही खूप काही तिकडे चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. प्रेज द लॉर्ड. आपल्या हाताने उचलू. धन्यवाद देऊ. देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमान बरोबर सर्वदा असो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. निश्चितच भलायन करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. थँक्यू. आनंद साजरा करा. वचन काय करते? काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.